पालक आहे जामखेड तालुक्यातील सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण मराठी शाळांमध्ये जर मोफत शिक्षण आपल्याला मिळत असेल तर आपण अवाढव्य असा खर्च करून इतर शाळांमध्ये प्रवेश घेणं हे टाळावं आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व पालकांनी प्रवेश घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शाळेला जो काही बास्केटबॉलचं प्रयोजन केलेलं आहे तर ते त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन आणि मुलांनी या बास्केटबॉलच्या खेळाचा चांगला उपयोग घ्यावा. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास होतो आणि बौद्धिक पण विकास होतो. मन ताजेतवानं राहतं, व्यायामाची सवय लागते, खेळामुळे चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. या मुलांना आता या वयातच त्यांच्या मनावर रुजवणारा हा प्रकार आहे, त्याच्यामुळे याचा निश्चितच चांगला फायदा होईल मुलांना. आणि सरांनी जे काही उपक्रम राबवला त्याच्या आमच्या प्रशासनाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्यांनी शाळेला म्हणजे एक प्रकारची चांगली भेट दिलेली आहे, त्यांचं अभिनंदन करतो. आदरणीय आमच्या शाळेतील कदम सर यांनी या ठिकाणी हे दोन्ही क्रीडांगणाचं काम केलेलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले येथे कार्यरत असलेल्या अध्यापक शिरीष कुमार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातर्फे देणगी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड येथे बास्केटबॉल क्रीडांगणाचे भव्य उद्घाटन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली जामखेड येथे बास्केटबॉल क्रीडांगणाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात जामखेड तालुका गट शिक्षण अधिकारी विजय शेवाळे साहेब, जामखेड बीडचे विस्तार अधिकारी खाताळ साहेब, जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख बडे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे मराठी मुलेंचे अध्यक्ष नासिर भाई सय्यद, उपाध्यक्ष निलेश गायकवाड सर तसेच जामखेड BRCचे श्री सुनील भामुद्रे मामा हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय शिरीष कुमार कदम सर यांच्या दोन्ही शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या क्रीडांगणाची खास गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले येथे कार्यरत असणारे शिक्षक आदरणीय माननीय शिरीष कुमार कदम सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील हे बास्केटबॉल क्रीडांगण तयार करून दिले. त्यांनी स्वखर्चातून तब्बल 15,000 रुपये खर्च करून हे मैदान पूर्ण केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची विशेष दखल घेत दोन्ही शाळेच्या वतीने गट शिक्षण अधिकारी शेवाळे साहेब यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गट शिक्षण अधिकारी शेवाळे साहेब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. शेवाळे साहेब बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना सांगितले की खेळामुळे केवळ शारीरिक विकास होत नाही तर शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास यांचा देखील विकास होतो, असे मत गट शिक्षण अधिकारी शेवाळे यांनी बोलताना व्यक्त केले. खाताळ साहेब आणि बडे साहेब यांनी देखील विद्यार्थ्यांना बास्केटबॉल खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या व या खेळाचा आनंद घेत निरोगी व सक्रिय जीवनशैली
अंगीकारा असा संदेश दिला. बास्केटबॉल क्रीडांगणाच्या उद्घाटनानंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी बास्केटबॉल खेळण्याचा मोह आवरला नाही. खेळताना सर्व विद्यार्थी मनमोकळे पद्धतीने ओरडत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम तंत्रज्ञान व कुतूहल निर्माण होईल असे कार्यक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी वेगळं शिकवता यावं याचे प्रयत्न शाळा व शाळा व्यवस्थापन समिती करत असून इतर शाळेत अवाढव्य पैसा खर्च करण्यापेक्षा अगदी मोफत व सक्तीचे शिक्षण आपल्या मुलांना तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देण्याचे काम सर्व माता पालकांनी करण्याचे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खाताळ यांनी केले. बास्केटबॉल क्रीडांगणाच्या उद्घाटनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता अधिक चांगल्या प्रकारे खेळाची संधी मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या कदम सरांचे मनपूर्वक आभार. यावेळी सूत्रसंचालन सागर माकुडे सर यांनी केले तर आभार अंबादास जोगदंड सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डिले सर व दत्तात्रय यादव सर, शिक्षक सागर माकुडे सर, अंबादास जोगदंड सर, कालिंदा म्हेत्रे मॅडम, वंदना मॅडम, कल्पना मोरे मॅडम, धौड मॅडम, पोले मॅडम, ढोगळे मॅडम, पवार मॅडम यांसह शाळेतील विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. नमस्ते. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड मुले मुली या शाळेतले शिक्षक श्री शिरीष कुमार कदम सर यांनी या शाळेसाठी बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध करून दिलेला आहे. खरं म्हणजे मी प्रशासनाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. ते या शाळेचे माजी विद्यार्थी असून या शाळेसाठी आपण काहीतरी करावं आणि मुलांसाठी चांगल्या प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा मुलांचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा, त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे बास्केटबॉल कोर्ट जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. माझी सर्व पालकांना एक नम्र विनंती आहे की आज आपण आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे. सन 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये शासनाने सुद्धा मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी आग्रह धरलेला आहे. आज आपण बघतो की जगामध्ये जे प्रगत देश आहेत त्यामध्ये जपान असेल, फिनलंड असेल, त्याचप्रमाणे कोरिया असेल, या देशांमध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे ते देश आज जगामध्ये प्रगतीपथावर पोचलेले आहेत. आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सुद्धा आज आपण पाहतो की सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तज्ञ अशा प्रकारचे शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मुलांसाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तकं असतील, शालेय पोषण आहार असेल, वेगवेगळ्या प्रकारे क्रीडा साहित्य असेल, खेळाचं साहित्य असेल किंवा अध्यापन साहित्य असेल, हे शासनामार्फत उपलब्ध करून दिलं जातं आणि तज्ञ शिक्षक या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मराठी शाळांमधून दिलं जातं, उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. आणि म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांचा प्रवेश हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेणं ही आजकाल काळाची गरज निर्माण झालेली आहे. आमच्या मराठी शाळांमध्ये आज आपण पाहतो की
नवोदय परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल, यासाठी वर्षभर जिल्हा परिषदेच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. विविध प्रकारच्या प्रत्येक महिन्याला चाचण्या घेतल्या जातात आणि शिक्षकसुद्धा सकाळी 9:30 पासून मुलांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा नवोदय परीक्षा असेल, यामध्ये जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी हे गुणवत्तेमध्ये आजपर्यंत आलेले आहेत आणि याही पुढे ते येत राहतील. आणि म्हणून सगळे जे पालक आहेत जामखेड तालुक्यातील सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण मराठी शाळांमध्ये जर मोफत शिक्षण आपल्याला मिळत असेल तर आपण अवाढव्य असा खर्च करून इतर शाळांमध्ये प्रवेश घेणं हे टाळावं आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व पालकांनी प्रवेश घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.